Pacific Coaching Classes near Class 7th Math Chapter 13 Pythagoras Theorem Practice Set 48 compiled by Abhishwar Bansali BSc MSc B.Ed for the Pacific Coaching Classes near for the academic year 2022-2023. Triangle with a right angle is called as the right angle triangle. ज्या ट्रायंगल मध्ये राईट अँगल म्हणजे 90 डिग्रीचा एक कोन असतो त्याला आपण राईट अँगल ट्रायंगल असे म्हणतो. जसं या ट्रायंगल मध्ये इथे हा 90 डिग्रीचा अँगल आहे, या ट्रायंगल मध्ये हा 90 डिग्रीचा आहे आणि या ट्रायंगल मध्ये जर समजा हा 90 डिग्री आहे तर आपल्याला मोजायचा कसा, तर आपण त्याला मोजणार इथे त्याला डिवायडरचा आपण हे डिवायडर लावणार आणि हा 0 वर खालची लाईन 0 वर मॅच करणार. हा मधातला सनरेजचा जो पोर्शन असतो दिलेला तो त्याला मॅच करणार त्या पॉइंटला शेवटच्या टोकाला आणि त्या लाईनच्या ही लाईन आहे लालवाली तर याला आपण काय केलं सगळ्यात शेवटी 0 वर मॅच केलं आणि मॅच केल्यानंतर मग जिथे 0 मॅच केला तिथूनच आपण 0 10 20 30 40 50 60 70 80 90 असं आपण मोजत जाणार आणि हा आपल्याला ही लाईन मिळाली 90 डिग्रीवर तर हा अँगल भरला 90 डिग्रीचा. तिसरा ट्रायंगल आहे हा, मग याला आपण मोजणार, याला आपण डी लावला, लाईनला लाईन मॅच केली आणि त्याच्यानंतर आपण त्याला जर समजा मोजायचा प्रयत्न केला तर तो सुद्धा कितीचा भरतो 90 डिग्रीचा अँगल भरतो. आणि ज्या ट्रायंगल मध्ये 90 डिग्रीचा अँगल एक तरी 90 डिग्रीचा अँगल असतो त्याला आपण राईट अँगल ट्रायंगल असे म्हणतो. अँड साइड प्रेझेंट अपोजिट टू राईट अँगल ट्रायंगल इज कॉल्ड ॲज द हायपोटेनस. राईट अँगल ट्रायंगल हा आहे, हा वाला राईट अँगल ट्रायंगल आहे, याच्या अपोजिट साइडला जी साइड प्रेझेंट असेल त्याला आपण हायपोटेनस म्हणतो. मग आता इथे हा राईट अँगल ट्रायंगल आहे तर ही जी साइड आहे ही याला आपण काय म्हणू हायपोटेनस. हा 90 डिग्रीचा अँगल आहे, या 90 डिग्रीच्या अँगलच्या समोर जी साइड आहे त्याला आपण काय म्हणू हायपोटेनस. मग अँगल ए बी सी मध्ये अँगल बी हा 90 डिग्रीचा आहे तर हायपोटेनस कोणता राहील AC. साइड AC हा काय राहील हायपोटेनस. साइड AB BC अँड AC. ट्रायंगल मध्ये किती साइड असतात तर 3 साइड, साइड AB साइड BC आणि साइड AC. मग त्यातला हायपोटेनस कोणता आहे तर साइड AC. मग पायथागोरस थेरम इन अ राइट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ हायपोटेनस इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द अदर टू साइड्स. मग इथे जर समजा आपण हा ट्रायंगल अज्युम केला, या ट्रायंगलला मी नाव दिले A B आणि C, तर याच्यात साइड AB साइड BC अँड साइड AC या 3 साइड आहेत आणि क्लोज फिगर आहे म्हणून याला ट्रायंगल म्हणतो. द क्लोज फिगर हॅव्हिंग द 3 साइड्स इज कॉल्ड ॲज द ट्रायंगल. मग आता या 3 साइड कोणत्या कोणत्या आहेत साइड AB साइड BC आणि साइड AC. आणि जिथे राईट अँगल ट्रायंगल कशाला म्हणतो जिथे 90 डिग्रीचा अँगल असेल. मग हा B जो आहे अँगल B इज इक्विव्हॅलंट टू 90 डिग्री आणि 90 डिग्रीच्या ऑपोजिट समोरची जी साइड आहे म्हणजे त्याच्या समोरच्या बाजूला जी साइड आहे अपोजिट साइडला जी साइड आहे त्या साइडला आपण त्याचा हायपोटेनस म्हणतो. हा अँगल B हा किती डिग्रीचा आहे 90 डिग्रीचा. मग हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू साइड 1 स्क्वेअर प्लस साइड 2 स्क्वेअर. मग हायपोटेनस कोणता याच्यातला AC म्हणून AC स्क्वेअर साइड AC स्क्वेअर इज इक्वल टू साइड AB स्क्वेअर प्लस साइड BC स्क्वेअर. मग आता इथं दिलेला आहे आपल्याला हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू क्वेश्चन फर्स्ट. याच्यात आपल्याला 2 साइड दिलेल्या आहे आणि एक साइड आपल्याला माहिती नाही आहे. मग अशा वेळेस आपण काय करणार तर सगळ्यात पहिले शोधणार याच्यात 90 डिग्रीचा अँगल कोणता आहे. अँगल B इज मेजर ऑफ 90 डिग्री. मग साइड AC इज द हायपोटेनस आणि आपल्याला फॉर्म्युला माहित आहे हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू साइड 1 स्क्वेअर प्लस साइड 2 स्क्वेअर. मग इथे काय झालं साइड AC स्क्वेअर इज इक्वल टू साइड AB स्क्वेअर प्लस साइड BC स्क्वेअर. मग काय येईल साइड AC हॅव्हिंग द मेजरमेंट 5 सेंटीमीटर. मग 5 स्क्वेअर इज इक्वल टू AB ची आपल्याला मेजरमेंट माहिती नाही आहे म्हणून तसंच ठेवला आपण साइड AB स्क्वेअर आणि BC चा किती आहे 3 सेंटीमीटर म्हणजे 3 चा स्क्वेअर. मग काय झालं 5 चा स्क्वेअर 25 सेंटीमीटर आणि साइड AB चा स्क्वेअर तसाच ठेवला प्लस
साइड BC चा किती आहे 3 चा स्क्वेअर, 3 चा स्क्वेअर किती येते 3 3 जार 9. मग काय होईल साइड AB स्क्वेअर, साइड AB स्क्वेअर इज इक्वल टू 25 सेंटीमीटर मायनस 9 सेंटीमीटर. मग 25 मायनस 9 काय होईल 16 सेंटीमीटर. मग साइड AB स्क्वेअर, साइड AB स्क्वेअर इज इक्वल टू 16 सेंटीमीटर. साइड AB स्क्वेअर इज इक्वल टू 4 सेंटीमीटर स्क्वेअर. 16 कशाचा स्क्वेअर आहे 4 चा स्क्वेअर आहे. 4 4 जार 16 म्हणून आपण इथं 4 सेंटीमीटर स्क्वेअर घेतला आणि दोन्ही स्क्वेअर रूट कॅन्सल केले तर साइड AB इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. स्क्वेअर रूट कॅन्सल केले आपण म्हणजे साइड AB इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. म्हणजे जर समजा आपल्याला दोन साइड दिलेल्या असतील तर आपल्याला तिसरी साइड काढता येते. कोणता फॉर्म्युला लावून हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू साइड 1 स्क्वेअर प्लस साइड 2 स्क्वेअर. पॅसिफिक कोचिंग क्लासेस नियर क्लास 7 मॅथ चॅप्टर 13 पायथागोरस थेरम प्रॅक्टिस सेट 48 कंपाइल्ड बाय अभय ईश्वर बंसाली BSc MSc B.Ed फॉर द पॅसिफिक कोचिंग क्लासेस नियर फॉर द academic year 2022-2023. क्वेश्चन फर्स्ट इन द फिगर बिलो फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. इथे आपल्याला दोन साइड दिलेल्या आहे, x ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे तीनही फिगर मधून. मग सोल्युशन पहिला इन अ ट्रायंगल LMN अँगल M इज इक्वल टू 90 डिग्री. Hence side LN is the hypotenuse. LN is the hypotenuse. According to Pythagoras theorem, LN square is equal to length of LM square plus length of MN square. हा L आहे capital L. Length of LN square is equal to length of हा small l, length of LM square plus length of MN square is equal to x square is equal to 7 square plus 24 square. 7 चा स्क्वेअर येते 7 7 जार 49 and 24 into 24 576. तो x square is equal to 625. x square is equal to 25 square. x square x is equal to 25 युनिट. म्हणजे पहिल्या याच्यात x ची व्हॅल्यू किती झाली 25 युनिट. सेकंड एक्झाम्पल दिलेलं होतं आपल्याला, त्याच्यात दोन साइड दिलेल्या होत्या, एक साइड दिलेली नव्हती. आता इथे अँगल Q इन अ ट्रायंगल PQR अँगल Q इज इक्वल टू 90 डिग्री आणि Q च्या समोरची साइड जी असते त्याला आपण हायपोटेनस स्क्वेअर म्हणतो. हायपोटेनस स्क्वेअर म्हणतो. मग PR हा काय झाला हायपोटेनस. हेन्स साइड PR इज द हायपोटेनस. अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम length of PR square is equal to length of PQ square plus length of QR square. मग आपण इथे व्हॅल्यू ठेवल्या 41 स्क्वेअर इज इक्वल टू 9 स्क्वेअर प्लस x स्क्वेअर. 41 चा स्क्वेअर येतो 1681 इज इक्वल टू 9 चा स्क्वेअर येतो 81 प्लस x स्क्वेअर. देयरफॉर x स्क्वेअर इज इक्वल टू 1681 मायनस 81. देयरफॉर 1600 इज इक्वल टू x स्क्वेअर. x square is equal to 1600. x square is equal to 1600 कशाचा स्क्वेअर आहे 40 चा स्क्वेअर. therefore x is equal to 40 युनिट. इथं x ची व्हॅल्यू किती निघाली 40 युनिट. तिसरं एक्झाम्पल होतं ट्रायंगल EDF किंवा FDE. मग इन अ ट्रायंगल हा ट्रायंगल आहे हा A नाही आहे. ट्रायंगल EDF अँगल D इज इक्वल टू 90 डिग्री आणि हा जर अँगल 90 डिग्रीचा असेल तर त्याच्या समोरची साइड EF हे काय असेल हायपोटेनस. हेन साइड EF इज द हायपोटेनस. मग आपल्याला अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम लेंथ ऑफ EF स्क्वेअर हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ ऑफ ED स्क्वेअर. ED स्क्वेअर साइड 1 स्क्वेअर प्लस साइड 2 स्क्वेअर. साइड 2 कोणती आहे DF. साइड लेंथ ऑफ DF स्क्वेअर म्हणजे 17 स्क्वेअर इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस 8 स्क्वेअर. 289 is equal to x square plus 64. Therefore 289 minus 64 is equal to x square. Therefore 225 is equal to x square. Therefore x square is equal to 225. x square is equal to 15 square. Therefore x is equal to 15 unit. Because x is equal to 15 unit. Question 2. In the right angle triangle PQR
angle P is 90 degree if length of PQ is equal to 24 centimeter and length of PR is equal to 10 centimeter, then find the length of the segment QR or RQ. Solution: in a triangle PQR, angle P is equal to 90 degree. Hence side QR is the hypotenuse square. According to Pythagoras theorem, length of QR square is equal to length of PR square plus length of PQ square. Length of QR square is equal to 10 square plus 24 square. Length of QR square is equal to 100 plus 576 is equal to 676. Length of QR square is equal to 26 square. Length of QR is equal to 26 centimeter. Therefore, the length of the segment QR is 26 centimeter. Question third. In the right angle triangle L, in a triangle LMN, angle M is equal to 90 degree. If length of LM is equal to 12 centimeter and length of LN is equal to 20 centimeter, find the length of the segment MN. Solution: in a triangle LMN, angle M is equal to 90 degree. Hence side LN is the hypotenuse. According to Pythagoras theorem, length of LN square is equal to length of LM square plus length of MN square. 20 square is equal to 12 square plus length of MN square. Length of MN square is equal to 20 square minus 12 square. Length of MN square is equal to 400 minus 144. Length of MN square is equal to 256. Length of MN square is equal to 16 square. Length of MN is equal to 16 centimeter. Therefore, the length of segment MN is 16 centimeter. Question fourth. The top of the ladder of the length 15 meter reaches the window 9 meter above the ground. What is the distance between the base of the wall and that of the ladder? इथे आपण रफ फिगर अज्यूम केलेली आहे. द टॉप ऑफ द लॅडर ऑफ द लेंथ ऑफ द 15 मीटर रिचेस द विंडो 9 मीटर अबोव द ग्राउंड. म्हणजे इथे आपण उभे आहोत, हा ग्राउंडचा पार्ट आहे आणि इथून 9 मीटर उंचवर एक विंडो आहे आणि तिथे आपण जर समजा लॅडर लावली तर ते 15 मीटर लागते है ना. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन द बेस ऑफ द वॉल, वॉलच्या बेस पासून तर लॅडरच्या टोकापर्यंत किती डिस्टन्स असेल. मग इथे कोणता थेरम लागेल? पायथागोरस थेरम. द वॉल अँड द ग्राउंड आर द परपेंडिक्युलर टू ईच अदर. द वॉल अँड द ग्राउंड is the perpendicular to the each other, means angle B is of 90 degree. Hence the ladder leaning against the wall forms the right angle triangle. In a triangle ABC, angle B is 90 degree. According to Pythagoras theorem, length of AC square is equal to length of AB square plus length of BC square. 15 square is equal to length of BC square plus 9 square. 225 is equal to length of BC square plus 81. 225 minus 81 is equal to length of BC square. 144 is equal to length of BC square. 12 square is equal to length of BC square. Therefore, length of BC is equal to 12. Therefore, the distance between the base of the wall and that of the ladder is 12 meter. Question first. Write the name of the hypotenuse of each of the right angle triangle shown below. The hypotenuse of the triangle ABC is dash. याच्यातला कोणता राहील hypotenuse? The angle B is of 90 degree and opposite to angle B the side AC is present, which we call hypotenuse. Second दिलेला आहे triangle, in a triangle LMN hypotenuse कोणता राहील? फोर्थ दिलेला, याच्यात याचा आन्सर आहे फोर्थ वाला दिलेला आहे
थर्ड वाला दिलेला आहे इन अ ट्रायंगल XYZ, याच्यात हायपोटेनस कोणता राहील, आणि सोल्युशन आहे याचं, याचा हायपोटेनस राहील साइड AC. इन अ ट्रायंगल ABC the side AC is the hypotenuse. In a triangle LMN, side MN is the hypotenuse, and in a triangle XYZ the side XZ is the hypotenuse. Question 2. Draw a right angle triangle with a length of the hypotenuse and one side as shown in the rough figure below. Measure the third side and verify the Pythagoras theorem. या प्रकारचे तुम्हाला अँगल काढायचे आहेत, लेंथ व्यवस्थित घ्यायची आहे आणि पायथागोरस थेरमचा आपल्याला चेक करून पाहायचा आहे. मग इथे काय मिळालं आपल्याला, आपण हा ट्रायंगल काढला, पहिले लेंथ काढली BC 3 सेंटीमीटर, त्याच्यात 90 डिग्रीचा अँगल घेतला आणि हा सरळ रे काढला आणि 5 सेंटीमीटरने त्याला मॅच केला. 5 सेंटीमीटर डिस्टन्स घेतला चॉकमध्ये आणि याच्यावर आर्क दिला आणि तिथून 5 सेंटीमीटरचा ट्रायंगल काढला. मग आपल्याला काय मिळेल, इन फ्रॉम द फिगर बाय मेजरमेंट लेंथ ऑफ AB इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. नाउ इन अ राइट एंगल ट्रायंगल ABC, length of AB square plus length of BC square is equal to 4 centimeter square plus 3 centimeter square is equal to 16 plus 9. Length of AB square plus length of BC square is equal to 25. Length of AC square is equal to 5 square is equal to 25. From the equation first and second we get length of AC square is equal to length of AB square plus length of BC square. Pythagoras theorem is verified. Students should draw the triangle PQR and XYZ and verify the Pythagoras theorem. Question 3. Without using protractor, you can verify that every angle of the vacant quadrilateral in the adjacent figure is right angle. या फिगर मध्ये या क्वाड्रिलॅटरलचे सगळे जे अँगल आहे ते अँगल 90 डिग्रीचे आहे की नाही हे तुम्हाला मेजर करायचे आहेत आणि प्रोट्रॅक्टरचा यूज करायचा नाही आहे. इन द स्क्वेअर ABCD द शेडेड ट्रायंगल्स म्हणजे ट्रायंगल कोणता झाला APL आणि LBM, ट्रायंगल MCN आणि ट्रायंगल PDN are right angle and are the same. Therefore in triangle LBM measurement of angle BLM plus angle BML is equal to 180 degree because straight line having the 180 degree. Measurement of angle BLM plus measurement of angle BML is plus 90 degree is equal to 180 degree. Measurement of angle BLM plus measurement of angle BML is equal to 90 degree. Now in a triangle LBM and a triangle LAP are the same. Therefore measurement of angle BML is equal to measurement of angle ALP. Measurement of angle BLM plus measurement of angle ALP is equal to 90 degree from the equation 1 and 2. Now measurement of angle ALP plus measurement of angle LPLM plus measurement of angle BLM is equal to 180 degree. The measure of the straight angle is 180 degree. Therefore measurement of angle ALP plus measurement of angle BLM plus measurement of angle PLM is equal to 180 degree.
Therefore 90 degree plus measurement of angle PLM is equal to 180 degree. Therefore measurement of angle PLM is equal to 180 minus 90 is equal to 90 degree. Therefore measurement of angle PLM is a right angle triangle. Similarly, we can prove the other angles of the vacant quadrilateral are right angles. Question 4. On a sheet of the card paper, draw a right angle triangle of the side 3 cm, 4 cm and 5 cm. Construct a square on each of the side. Find the area of each of the square and verify Pythagoras theorem. Area of the square ABLM is equal to length of AB square. Length of AB square is equal to 3 square. हा square है raised to the power 2i is equal to 9 square centimeter. Area of the square BCPN is equal to 16 square centimeter. हा 4 चा square है. And area of the square ACQR 5 चा square is equal to 25 square centimeter. Now 25 is equal to 16 plus 9, that is 5 square is equal to 4 square plus 3 square. Length of AC square is equal to length of BC square plus length of AB square. Hypotenuse square is equal to base square plus height square. Practice set 49, class 7th, math, chapter 13, Pythagoras theorem. Question first. Find the Pythagorean triplet from among the sets of number. First 3, 4, 5. Second 2, 4, 5. Third 4, 5, 6. Fourth 2, 6, 7. Fifth 9, 40, 41. Sixth 4, 7, 8. Solution. First 3 square is equal to 9, 4 square is equal to 16 and 5 square is equal to 25. Now 9 plus 16 is equal to 25. 3 square plus 4 square is equal to 5 square. Therefore 3, 4 and 5 is a Pythagorean triplet. Second 2 square is equal to 4, 4 square is equal to 16 and 5 square is equal to 25. But 4 plus 16 is not equal to 25. Therefore 2 square plus 4 square is not equal to 5 square. Therefore 2, 4 and 5 is not a Pythagorean triplet. 4 square is equal to 16, 5 square is equal to 25 and 6 square is equal to 36. But 16 plus 25 is not equal to 36. 4 square plus 5 square is not equal to 6 square. Hence 4, 5 and 6 is not a Pythagorean triplet. Fourth, 2 square is equal to 4, 6 square is equal to 36 and 7 square is equal to 49. But 4 plus 36 is not equal to 49. 2 square plus 6 square is not equal to 7 square. Therefore 2, 6 and 7 is not a Pythagorean triplet. Fifth, 9 square is equal to 81, 40 square is equal to 1600 and 41 square is equal to 1681. Now 81 plus 1600 is equal to 1681. Therefore 9 square plus 40 square is equal to 41 square. Therefore 9, 40 and 41 is a Pythagorean triplet. Sixth one, 4 square is equal to 16, 7 square is equal to 49 and 8 square is equal to 64. But 16 plus 49 is not equal to 64. 4 square plus 7 square is not equal to 8 square. Therefore 4, 7 and 8 is not a Pythagorean triplet. Question second.
The side of the sum of the triangles are given below. Find out which one are right angle triangle. 8, 15 and 17, 11, 12 and 15, 11, 60 and 61, 1.5, 1.6 and 1.7, 40, 20 and 30. Solution. First, 8 square is equal to 64, 15 square is equal to 225 and 17 square is equal to 289. Now 64 plus 225 is equal to 289. Therefore 8 square plus 15 square is equal to 17 square. The above expression is in the form of hypotenuse square is equal to base square plus height square. Therefore the side of the length 8, 15 and 17 will form a right angle triangle. Second example, 11, 12 and 15. 11 square 121, 12 square 144 and 15 square is equal to 225. 121 plus 144 is not equal to 225. 11 square plus 12 square is not equal to 25 square. Therefore the above expression is not the form of hypotenuse square is equal to base square plus height square. Therefore the side of the length 11, 12 and 15 will not form a right angle triangle. Third example, 11, 60 and 61. 11 square is equal to 121, 60 square is equal to 3600 and 61 square is equal to 3721. Now 121 plus 3600 is equal to 3721. Therefore 11 square plus 60 square is equal to 61 square. The above expression is in the form of hypotenuse square is equal to base square plus height square. Therefore the side of the length 11, 60 and 61 will form the right angle triangle. Fourth one, 1.5, 1.6 and 1.7. The 1.5 square is equal to 2.25. 1.6 square is equal to 2.56 and 1.7 square is equal to 2.89. But 2.25 plus 2.56 is not equal to 2.89. Therefore 1.5 square plus 1.6 square is not equal to 1.7 square. Therefore the above expression is not the from hypotenuse square is equal to base square plus height square. Therefore the side of the length 1.5, 1.6 and 1.7 will not form the right angle triangle. Fifth one, 40, 20 and 30. 40 square is equal to 1600, 20 square is equal to 400 and 30 square is equal to 900. But 400 plus 900 is not equal to 1600. Therefore 20 square plus 30 square is not equal to 40 square. Therefore the above expression is not in the form of hypotenuse square is equal to base square plus height square. Therefore the side of the length of 40, 20 and 30 will not form the right angle triangle. Question first. From the number 1 to 50, pick out the Pythagorean triplet. Textbook page number 90. Solution. 3, 4 and 5 are the Pythagorean triplet. Second, 5, 12 and 13 is the Pythagorean triplet. Third, 7, 24 and 25 is also Pythagorean triplet. Fourth, 8, 15 and 17. Fifth, 9, 40 and 41. Sixth, 12, 35 and 37. Seventh, 20, 21 and 29. In this way we complete the chapter Pythagoras theorem. Thank you.